उघड्या पुन्हा जहाल्या, उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या, फुलवी तुझ्या स्मृतींच्या, फुलवी तुझ्या स्मृतींच्या, कलिका मनातल्या, उघड्या पुन्हा जहाल्या. उठता तरंग देही हळुवार, भावनांचे स्मरतात त्या अजून, स्मरतात त्या अजून. भेटी वनातल्या, उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या, फुलवी तुझ्या स्मृतींच्या, कलिका मनातल्या, उघड्या पुन्हा जहाल्या, उघड्या पुन्हा जहाल्या, उघड्या पुन्हा जहाल्या. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला तोच आपुलकीचा नेहमीचा प्रश्न, हसताय ना मंडळी? अहो हसलंच पाहिजे, कारण घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, परवाच्या आणि कालच्या भागामध्ये महाराष्ट्राचे हे लाडके गायक, आपली लाडकी पंचरत्न लिटिल चॅम्प्स या मंचावरती आलेले आहेत आणि सारे गमपचे हे लाडके वादक सुद्धा या मंचावरती आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. सुरुवात करूयात आजच्या भागाला. तर मंडळी, आता मी पुन्हा एकदा येणार आहे सत्यजित प्रभू तुमच्याकडे. तुमच्यात कधी असं झालं की वेगळं इन्स्ट्रुमेंट ट्राय केलं तुम्ही कधी? हेच जमत नाही अजून, तर तू वेगळं काय ट्राय करणार? Actually तो सगळी वाजवतो ना वाद्य. कीबोर्डवर जे सत्तू वाजवतो, तर ते म्हणजे तो रेप्लिका असतो. म्हणजे खरंच खरी बासरी वाजते, खरी सतार वाजते आणि इतकं डिटेलिंग, म्हणजे खरं वाद्य कसं वाजतं, कीबोर्डवर वाजू शकतं, ते ह्याच्याकडनं शिकायला पाहिजे. म्हणजे वर्कशॉपच आहे. सत्तू हे एक वर्कशॉप आहे खऱ्या अर्थाने. एक पॉझिटिव्हली ही सगळी लोक खतरूड आहेत. प्रत्येकाकडे ना काही ना काहीतरी गुण आहेत, काही ना काहीतरी दोष आहेत, पण ते सगळ्यांचे गुणच फक्त जर आणायचे झाले टेकच्या वेळेला तर ते काम करतं. अमर सारखा माणूस किंवा आमचा मनीष सारखा माणूस असा असतो की बरेचदा रिहर्सलला ते नसायचे. रिहर्सलला मी आणि अर्चिस किंवा मी आणि निलेश असायचो, पण त्या टेकच्या दिवशी येऊन व्यवस्थित एकदा नोटेशन दिलं की ते सगळं अतिशय व्यवस्थित वाजायचं. असं वाटायचंच नाही की ही लोक रिहर्सलला नव्हती. हा कॉन्फिडन्स आम्हाला सगळ्यांना होता की हो, उद्या हा पीस वाजणार आहे टेकला. त्याचं कुठे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की काहीही अडलं तर फॉलो द लीडर ही पद्धत पाळली की सगळं काम उत्तम होतं असं मला वाटतं. वा 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 वा. मंडळी, चला हवा येऊ द्याचा असा मंच आहे ज्या मंचावरती आतापर्यंत अनेक वेगवेगळे प्रयोग झाले, वेगवेगळी प्रहसनं आपण पाहिली, वेगवेगळ्या मंडळींना भेटलो, वेगवेगळ्या कलाकारांना भेटलो आणि वेगवेगळ्या कुटुंबांना भेटलो, जे आहे आपल्या थुकरटवाडीतलंच. आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर जगणं कशाला म्हणतात हे आपल्याला नक्कीच कळेल. मंडळी, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चहाला फार महत्त्व असतं आणि चहाच्या वेळेला कुठली तरी अशी घटना आपल्या आयुष्यात नक्कीच घडते जी काहीतरी आपल्याला शिकवून जाते आणि बाकीच्यांना देऊन जाते. तर या नव्या सेगमेंटचं नाव आहे चहा आणि बरंच काही. तर या चहा बरोबर बरंच काही घडणार आहे. भेटूयात या नव्या कोऱ्या कुटुंबाला, जोशी बुवा आणि त्यांची फॅमिली. बघूयात मग आज चहाच्या निमित्तानं त्यांच्या घरात कुठली घटना घडणार आहे आणि त्यातून आपल्याला काय गंमत पाहायला मिळणार आहे.
पाहूयात हा नवा कोरा सेगमेंट, चहा आणि बरंच काही. बाई 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 बाई, काय हा पसारा. हे घर ना नेमकं कुठनं आवरायला सुरू करू तेच कळत नाही मला. हा माणूस आहे ना माझ्या नशिबात आलाय, तो गाडीच्या कामाचा नाहीये, वात आणलाय नुसता वात. काय तुटलं? तुझा विश्वास. अगे काही नाही ते दह्याचं पातेलं आतमध्ये फ्रीज मध्ये ठेवत होतो. आवाज कसला आला? तेच बाजूला लोणच्याची बरणी होती ती फुटली. मदत म्हणून काही करू नका मला, आणि काम फक्त वाढवून ठेवा. अगं म्हणून मी तुला सांगतो, मला किचन मध्ये कामं करायला पाठवत जाऊ नकोस म्हणून. नाही पाठवणार हं. माझं मिलीचं ना नशीबच फुटलंय. कुठल्या मुहूर्तावरती याच्याशी लग्न केलं होतं काय माहिती. एक रविवार मिळतो का आम्हाला? रविवार तरी मला जरा निवांत बसू दे, आराम करू दे, जरा पडू दे तांगड्यावर करून. तुम्हा पुरुषांना तेवढा काय तो शनिवार रविवार, आणि आम्ही बिचारे गृहिणी एकही सुट्टी म्हणून नाही. तुला सुट्टी हवे? तुला सुट्टी हवी? मिळणार नाही. चहा टाक. चहाच टाकते दिवसभर, तेच करते, आणि तुम्ही इथे बसून फक्त ढोसा ते. नाही तुला सांगतो, तुझ्या हातचा चहा म्हणजे साक्षात अमृत तुल्य बरं का. हो हो हो, ते चहा पिण्यासाठी म्हणून गोडी गुलाबी, बाकी काही नाही. हे घ्या ढोसा चहा. हा घ्या. नुसता पसारा 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 घरामध्ये. माझं लेख बाकी गुणाचं आहे, पण पसारा उत्तम पण. चहा. ओ पंचा काढायचा आहे. अगं काढ की, हे घे काढ. अगं मी काय म्हणतो, इथला पंचा काढण्यापेक्षा स्किट मधले 2-4 पंचा काढ. काही म्हण, तुझ्या हातचा चहा म्हणजे अमृत तुल्य. तुझ्या हातचा चहा सकाळी सकाळी प्यायला की काहीतरी मस्त घडतं माझ्या आयुष्यात. हो हो हो. मी काय म्हणते, कधीतरी मला जरा आवरावर करायला मदत करा हो. थांब जरा चहा पितो, मग आवरावर करूया. भात आणून देऊ का? तो कालवून खा आता त्याच्यात. दुपारसाठी आयडिया उत्तम आहे, करून बघतो. ऐका ना, आपल्याकडे कोण येणार आहे माहितीये का? तुझ्या माहेरची माणसं. कशावरून? माझ्या माहेरची माणसं येणार असती तर एव्हाना कंबर दुखते म्हणून आडवी पडली असतीस. आणि जोपर्यंत माझ्या माहेरची माणसं येत नाही, ते कन्फर्म होत नाही, तोपर्यंत तू काही कामाला लागली नसती. हसू नका तुम्ही. असं काय करताय? आपल्या घरी का नाही शूटिंग वाले येणार आहेत. अगं आपल्या फॅमिलीचा फोटो काढायचा म्हटला तर फोटोग्राफरला गॅलरीत उभं राहायला लागतं. एवढं छोटं घर आहे आपलं. आपल्या घरी शूटिंग वाले येणार आहेत. तुम्ही गप्प बसाओ. तो फोटो वाले शूटिंग नाही, पिक्चरचं शूटिंग करणारे येणार आहेत. जमणार नाही, सांग. चहा कमी आहे. अमिताभ बच्चन सरांचा पिक्चर आहे. कोणाचा आहे? अगं कसलं काय ते? हे वाले अमिताभ बच्चन ते येणार आहेत शूटिंग साठी. अमिताभ बच्चन साहेबांची जेवढी गाडी आहे ना, त्याच्यापेक्षा आपल्या चालीचा वरांडा पण छोटा आहे. तुमचा ना मुळे माझ्यावर विश्वासच नाही. कसा बसणार विश्वास? काल तू या तुषार देवलला AR रहमान म्हणाली होतीस. एक काम कर, ते डायरेक्टर का कोण येणार आहेत ना, त्यांना विचारा, ते सगळं सांगतील तुम्हाला. आपल्या घरी अगं बाई, आले 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 आले. अमिताभ बच्चन आले. एक मिनिट सर. अमिताभ बच्चन. ओ जोशी. अमिताभ बच्चन नाही, अमिताभ. नमस्कार, मी श्रीयुत जोशी, सौ जोशी, आणि हे आमचं छोटंसं घर. नमस्कार. आम्हाला असंच घर पाहिजे होतं अमिताभ बच्चनच्या शूटिंगसाठी. कोणाच्या शूटिंगसाठी? अमिताभ बच्चनच्या शूटिंगसाठी. हे त्यांना माहितीये का काय की तुम्ही त्यांना अमिताभ बच्चन म्हणता? पण तुम्ही खूप नशिबवान आता. तुमच्या घरामध्ये अमिताभ बच्चनचं शूट होत आहे. हो, खरे. तुम्ही मस्करी करत नाही ना? झू वरून मस्करी करायला आले काय? हे झू वरून आले? नाही, हा वाटतो झू वरून आल्यासारखं. जुहू वरून आले. जुहू. अच्छा, झू. नमस्कार. आपण नाही, हे मस्करी करत नाहीत अमिताभ बच्चन आपल्याकडे. मला चिमटा करतो. तुला सांगतो, लहानपणापासून माझी इच्छा होती की बच्चन साहेबांना असं प्रत्यक्ष भेटायचं. तुला माहितीये, मर्द सिनेमा आला होता ना, माझे वडील मला मर्द सिनेमा बघायला घेऊन गेले होते. मी घरी आलो आणि स्वतःच्या छातीवर मर्द असं गोंदवून घेतलं होतं. सुऱ्यानी? नाही ग, ताईच्या आयब्रो पेन्सिलने.
मी काय म्हणते बाकी व्यवस्थित आहे ना हो, सगळं हो, हो. मला फक्त एक कन्फ्युजन आहे आमच्या कॅमेराच्या अँगल नुसार आहे ना ही जी भिंत आहे ना ती पाडावी लागेल काय पाडा बिंदास पाडा हो तुम्ही. मी तर म्हणते एखादा बुलडोजर घेऊन या आणि काय पाडायचं ते पाडा. ही भिंत पाडा, छप्पर पाडा, सगळं पाडा. अगं छप्पर नको, साळुंके वहिनी खाली येतील त्यांना कोण सांभाळणार? ऐका ना, छप्पर नको, भिंतीपर्यंत ठीक आहे. अजून एक कन्फ्युजन आहे आपल्याला इकडं या ठिकाणी एसी बसवावं लागेल. एसी बसवायला हरकत काहीच नाही, पण कसं आहे की आमच्याकडे नुसता मिक्सर जरी लावला ना तरी आमच्या घरचा फ्यूज जातो. गप्प बसा तुम्ही. मी काय म्हणते तुम्ही ना काळजीच करू नका. म्हणजे त्यांना गरम वगैरे झालं ना तर आम्ही आहोत ना. मी स्वतः असा पदराने मारा घालीन त्यांना. नाही वहिनी एवढं सगळं करायची गरज नाहीये हा. पण तुम्ही तयार आहात ना आम्ही संध्याकाळी येतोय शूटिंग करायला. ऐका ना, ते शेवटचं विचारायचं होतं एक. त्यांना माहितीये का काय तुम्ही त्यांना अमिताभ बच्चन म्हणता का? ते अमिताभ बच्चन म्हणतात. या तुम्ही. नमस्कार. अच्छा. या. मला आवडले ना. नमस्कार. चला चला नमस्कार. या बघा, आता गप्पा मारत बसू नका. आज संध्याकाळी शूटिंगला येणार आहेत ना. मला ना काही गोष्टी विकत आणायच्यात. आपण पटकन बाजारात जाऊ आणि शॉपिंग करून येऊ. पैसे आहेत ना? अगं अनेक देश उधारीवर चालले आहेत, आपल्या काय घेऊन बसलीस? चल हा? आपण शॉपिंग करू. चल चला चला. 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 हा काय जोशी, मनासारखी झाली ना खरेदी? उत्तम उत्तम उत्तम. अरे डिरेक्टर साहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. हे जे अमितजी येत आहेत ना ते माझ्यामुळे. माझा बायगुण. तुमच्यासाठी कधी काही झालं नसतं, कळलं ना? अगं तुला माहिती नाही, कॉलेजमध्ये मला सुद्धा लोक बच्चन म्हणायचे. तुम्हाला सांगतो डिरेक्टर साहेब, बच्चन साहेबांचे सगळे डायलॉग तोंड पाठ होते मला. हम जहाँ खड़े होते हैं लाइन वही से शुरू होती है. हाय मुंग्यांची खिशात चिकी ठेवून फिरायचं ना, मग मुंग्यांचीच लाईन सुरू होणार. कॉलेजचे सगळे प्रोफेसर हुडकायचे मला. कॉमन रूम मध्ये बसलेलो असायचो मी तंगड्या टेबलवर टाकून. मग ते मला बघायचे, मी त्यांना बघायचो आणि डायलॉग म्हणायचो. तुम मुझे वहां ढूंढ रहे हो और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूँ. हाय. ओ जोशी, ह्या तुमच्या डायलॉगचा परिणाम आहे ना फक्त तुमच्या मार्क मेमो पुरता झालाय. त्याच्यात मार्क अजिबात नसायचे आणि मेमोच मेमो असायचे. आई, अगं बाई, आलं ग माझं लेकरू. काय नाही बाळा. ए नको, घाबराव नको पोराला. आलं ग, आलं माझं लेकरू. हा कोण म्हणलाय? बच्चन. अरे ह्याला गुणिले 6 केला तरी बच्चनला 2 इंच कमी आहे हा. तुम्हाला की नाही माझ्या लेकराचं कौतुकच नाही. हे आणलं सगळं मी. वा वा वा, छान वा छान. ए, आई आराध्यासाठी काय आणलं? ए आराध्या म्हणायचं नाही. चाळुंक्यांची मुलगी आहे का आराध्या म्हणायला? ताई म्हणायचं, दीदी म्हणायचं. हा ह? मग तुम्ही ऐश्वर्याला ताई म्हणा ना. आराध्यासाठी काय आणलंय? मी की नाही तिच्यासाठी आम्रपाली ड्रेस घेतलाय, असा छान जरी काठाचा. वा 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 वा. आणि ऍश? हा? ऍश ताईसाठी काय आणलंय? तिच्यासाठी ना ओटीचं सगळं सामान घेतलंय. वा, म्हणजे वा, वा. खण, नारळ, हळदी कुंकू आणि हो संक्रांतीचं वाण म्हणून गुळाची ढेप आणि एक साबणाची वडी देणार आहे माझ्याकडनं. आणि ऐका ना, अभिषेक भाऊजींसाठी टोपी आणि टावेल. वा. हे बघ मी बच्चन साहेबांसाठी ही शाल आणली बरं का. मी अशी ही शाल, अशी मऊ शाल स्वतः अशी त्यांना मी घालणार आहे. वा छान. पण नुसती शाल नको, ह्याच्या बरोबर कानटोपी पण देऊया. ते काय तुझे वडील आहेत का? तुझ्या बापाचं ठीक आहे, ते कानटोपी घालतात कारण त्यांना चुन्याची डबी लपवायची असते. हो बाबा, अमितजी माझ्यासाठी गाणं म्हणतील ना? अरे म्हणणार म्हणजे काय, आपण सांगू त्यांना. ते हे गाणं म्हणतील बहुतेक. मेरे पास आओ मेरे दोस्तों एक किस्सा सुनो. नाही. ते नाही. मग ते जुम्मा जुम्मा दे दे. चुम्मा चुम्मा दे दे. म्हणून मी तुला सांगत होतो ह्याच्या वेळेला मर्डर पिक्चरची सीडी बघू नकोस. गप्प तुम्ही. प्रत्येक वेळेला माझ्या लेकराला ओरडत असता. याचं नाव तर मी अमिताभच ठेवणार होते, पण ते तर तुमचे बाबा म्हणाले गुलाब ठेवा म्हणून. जोशवा
मोरी आहे तिकडे, मोरी आहे गायकवाड, इकडे या, इकडे या. संपलं घर, तिकडे मोरी आहे. काय झालं गायकवाड? कुठे बच्चनजी कुठे दिसत नाही. आले नाहीत ते अजून. यांना कसं कळलं आपल्याकडे बच्चन येणार आहेत म्हणून? अहो मलाच नाही, अख्ख्या चाळीला कळलंय. कसं काय? तुमचा पोरगा आला होता आमच्याकडे कब्बशी न्यायला. हा त्यानं माझ्या बायकोला सांगितलं. बायकोला सांगितलं तुमच्या? वा वा वा. अरे यांच्या बायकोला सांगितलं म्हणजे वाऱ्यालाही गिल्ट आली असणार. इतक्या जलद गतीने ते संपूर्ण चाळीत पसरलं असणार. ऐका ना दशभाऊ, मला ना त्यांच्या असं दाढीला हात लावायचा आहे. अहो, ती बच्चनची दाढी आहे, सेल मधली साडी आहे का पोत बघायला? कुठं आहे ती? कुठं आहे ती? कुठं ती? कुठं आहे ती? कुठं ती? हा बघा, कुकर मध्ये बसलेत बघा. पाहुण्यासाठी काय बनवलंय खास म्हणलं बघावं. कुठं आहे ती? कुठं पण ती? कोण? अहो, आमचं गाव आलं. बच्चन साहेब कुठं आहे ती? आमची भाऊबंदकी कुठं आहे? अमिताभ बच्चन तुमचे गाववाले? तुम्हाला माहित नाही? नाही. बच्चन साहेब आमचं गाव आलंय. ती सातारचा इथं ती. बच्चन साहेब सातारचे? मग काय त्यांच्या पिक्चर नाही का निघाला? कुठला? 70 पे 70. हे सांगायची आमची भाऊबंदकी कुठं आहे? अहो 2 फुटाच्या गच्चीवरनं सख्ख्या भावाशी भांडताय तुम्ही. बच्चन साहेबांना स्वतःचा भाऊ म्हणू नका, लाज ठेवा जरा. मी काय म्हणते, मला असं वाटत होतं अमितजींसाठी ना तांदळाची खीर करते. हा, त्यात वेलची टाका पुऱ्या तळा मस्त पैकी. तुमच्या पंक्ती नाही वाढणार आहे इकडे. वहिनी तुम्ही अजिबात काही करू नका. असं कसं? मी बच्चन साहेबासाठी ना ढोकळा आणि चिंचेची चटणी आणलेली आहे. वा, गुजरातचे आहेत ना ते. बच्चन साहेब गुजरातचे आहेत? हो, ते म्हणतात ना कभी कभी आओ हमारे गुजरात मा छे. अहो गायकवाड, बच्चन साहेब आहेत ते. त्यांचा आवाज कसा आहे? त्यांनी जर चिंचेचं पाणी, ती चटणी, त्यांचा ह्यांना समजाव, त्यांचा आवाज नाही का खराब होणार गायकवाड? तेच म्हणलं, ते कुठलं खाते ती येतं ते खाणार नाही ती. काय चाललंय भाऊजी? बरोबर म्हणतायत हे. कसं आहे, कलाकारांचं ना सगळं आवाजावर असतं. हो सायलेन्स सायलेन्स सायलेन्स. हा, silence. थांबा जरा, आता आम्हाला शूटिंगला सुरुवात करायची. अयो, म्हणजे आतापर्यंत जेवढं झालं ते शूटिंग नाही केलं. आता परत शूटिंग करायला लागणार, परत सगळं बोलायला लागणार. एकतर हे माणूस पहिल्यांदाच करतोय. आमचं कसं, आम्ही जरा सरावलेली माणसं आहे. झालं का तुमचं? मी करू का शूटिंग आता? करा करा करा. रोलिंग ऍक्शन. ए पुढे पुढे. तुमचं नाही, तुम्ही नाही दिसत. हा? नका नखरे करू. हा इधर का लेना थोडा. हा थोडा लो एंगल में. हा इधर इधर थोडा इधर. भाऊ तुम्ही ओके, डन 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 डन. शूटिंग संपलेलं आहे. थँक्यू. आम्ही निघतो आता. चला चला. शूटिंग संपलं नाही? ते अमितजी कधी येणार आहेत? नाही, ते नाही येणार. बच्चन साहेब येणार नाहीत? नाही, ऍक्च्युली सीन असा होता की त्यांच्या लहानपणीचं घर हे दाखवायचं होतं आणि ते शूट झालेलं आहे आता. मग माझं शूटिंग करा ना, लहानपणचे बच्चनजी म्हणून. एक बाळा असं नाहीये. हा ऍक्च्युली सीन काय माहितीये का, ते असं त्यांच्या समुद्र किनाऱ्यावरच्या बंगल्यावर असतात आणि त्यांना आठवतं आणि ते बोलतात मुझे आज भी याद आ रहा है वो चॉल वाला घर. आणि त्याच्यानंतर आम्ही हे शूटिंग दाखवतो आणि ते ऑलरेडी झालेलं आहे. हा आमचं झालं, आता आम्ही निघतो. म्हणजे अमिताभ बच्चनजी खरंच येणार नाही? नाही येणार, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्या घरामध्ये शूटिंग झाले ना, त्याचे 10,000 रुपये होतात. हे घ्या. थँक्यू. हे घ्या. नाही नको. म्हणजे अमिताभ बच्चनना भेटायचं होतो, पैसे घेऊन काय करणार? असो, एक 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 काम करा. हे आम्ही बच्चन साहेबांसाठी, त्यांच्या घरच्यांसाठी हे सगळं एक छोटीशी भेटवस्तू आणले. अहो पण हे तेवढी जर आपण बच्चन साहेबांना दिली असती तर बरं पडलं असतं. पण हे कसं मी नाही 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 म्हणू नका. कसं आहे, आमच्या सगळ्यांसाठी बच्चन साहेब म्हणजे त्यांचे खूप उपकार येतो आमच्यावर. खूप मोठा माणूस बच्चन साहेब. म्हणजे त्यांनी आम्हाला स्वप्न बघायला शिकवलं. साध्या हमालाला सुद्धा आपण अमिताभ बच्चन असल्याचा आत्मविश्वास दिला बच्चन साहेबांनी. माणूस कुठला का असे ना, हमाली करा, मजुरी करा, बूट पॉलिश करा, पण स्वाभिमानानं जगा, हे जर अख्ख्या पिढीला कोणी शिकवलं असेल ना, तर ते अमिताभ बच्चन साहेबांनी. आणि
एक सगळ्यात महत्वाचं हो त्यांना सांगू नका काय तुम्ही त्यांना अमिताभ बच्चन म्हणता म्हणून. अहो, असू द्या हो. हो चला चला चला. अगं काय झालं? काय उपयोग, सगळी मेहनत वायाला गेली. नाही वाया कशी जाईल बरं? हा ना घ्या खाऊया मी वाच खाऊया सगळी मिळून. ओ सपट थांबा जरा. अगं मेहनत कशी वाया जाईल? आपण सगळे आनंद साजरा करूया. आणि असंही आज वाढदिवस आहे. कोणाचा? अगं आपल्या शेगडीचा. बरं का गायकवाड, आज आमच्या शेगडीचा वाढदिवस आहे. 16 वर्ष झाली आमच्या शेगडीला. अयो, शेगडीचा वाढदिवस आहे. मग आधी सांगायचं नाही. ए शेगडी हॅपी बर्थडे बरं का. आणि मस्तपैकी आज झणझणीत पार्टी झाली पाहिजे. बसा जाऊन तिच्यावर. अगं चिडतेच कशाला? आनंद साजरा करायला कारण लागतं होय. बच्चन साहेब नाही आले, मोठा माणूस आहे नाही आले, पण त्यानिमित्ताने आपण सगळे एकत्र बाहेर गेलो, एकत्र फिरलो, मजा केली, खरेदी केली. गायकवाड सपट सगळे घरी आले. आता घरी आलेल्या पाहुण्याला चहा देणार नाहीस होय? आणि तुझ्या हातचा चहा म्हणजे अमृत तुल्य. हा चहा झाला पाहिजे गायकवाड. हा? देते. या, बसा, बसा, गरम बसा, गरम बसा, चहा गायकवाड, देते, बसा. सगळ्यांनी पिऊनच जा. एखादं बिस्कुट असलं तर पण आणा बरं का. गरम चहा पिऊन घ्या. वा 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 वा. थँक्यू वहिनी. घेतो का रे गुलाब? बिस्कुट देते. हा? यशोबा तुम्हाला मानलं पाहिजे बघा. का बरं? प्रत्येक गोष्टीत तुम्ही आनंद शोधता. अहो आनंदाचं असंच आहे, शोधला की सापडतो. तुम्हाला सांगतो गुलजार साहेब म्हणतात, मिलता बहुत कुछ है जिंदगी में, मिलता बहुत कुछ है जिंदगी में, बस हम गिनती उसकी रखते हैं जो कभी हासिल ना हुआ. वा वा. क्या बात आहे. वा. होय 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 होय. बोला. तुम्ही आत्ता म्हणला का नाही ते गुलजार म्हणले गुलजार म्हणजे? म्हणले. गुलजार मध्ये ते तुमचं गावाकडचं चुलतं नव्ह का? म्हणजे नाही का बांधावून वाद झाला ती. ते जे गुलजार साहेब- अरे, गुलजार तर मी आता येणार आहे अमर ओक यांच्याकडे. अमर सर, तुम्ही काय सांगाल तुमच्या या लाडक्या फॅमिली बद्दल आणि या लाडक्या चेहऱ्यांबद्दल? काही गोष्टींचे योग जे म्हणतो ना आपण, ते योगच असायला लागतात. म्हणजे लिटिल चॅम्प्स हे पर्व त्या दृष्टीने इतकं भाग्यशाली होतं. म्हणजे आम्ही पण त्याचा भाग होतो. ह्याचा पण एक प्रचंड आम्हाला अभिमानच आहे की अशी सगळी भूतं, म्हणजे सुरेशजी वगैरे भूतं म्हणायचे आणि त्यातलं हे विशेष भूत आहे, हे विशेष, असं अनेक वर्षांची मेहनत असल्यासारखं ही लोक पहिल्याच किंवा दुसऱ्याच रिहर्सलला गायचे. तर तसं पर्व अनुभवायला मिळणं हेच मला असं वाटतं की फार योग. म्हणजे आणि आता कमलेश आणि सत्तू एवढं सांगतात की ही टीम आता आम्ही 12-14 पर्व आम्ही वाजवली, तर हे योग आहेत असं मला नाही, वाटतं. आम्ही पण भाग्यवान की आम्हाला हे पर्व करायला मिळालं. अगदी मनापासून सांगायचं. ह्या सगळ्या लिटिल चॅम्प्सना म्हणजे जसं की वय असं होतं की त्यांना प्रेशर जर आलं असतं ना तर ते कदाचित इतकं पोटेन्शियल असून परफॉर्म करू शकले नसते. तर त्याच्यामध्ये पण राजन दादा, कमलेश, वर्षाताई आणि परीक्षक यांचा इतका मोठा हातभार आहे की त्यांनी यांना ते काय करतायत हे जाणवूच दिलं नाही. त्यावेळेसचे जे काही रियालिटी शोज होते जे लहान मुलांचे होते त्याच्यात ना प्रेशर दिसायचं मुलांच्या चेहऱ्यांवर. त्याची 2 कारणं होती. एक तर जेव्हा बॉटम्स निघायचे तेव्हा त्या तिघांनाही असं मध्यभागी उभं केलं जायचं. मग वरनं एक लाल लाईट आणि हिरवा लाईट. आमच्या बरोबर इतकी कमाल गोष्ट झाली होती की आम्हाला ना खेळत खेळत पुढे नेलं होतं. आमच्यासाठी खाली सापशिडी आणि आम्हाला दिलेले गुण ते त्या दिवशी त्याप्रमाणे कॅल्क्युलेट व्हायचे. आणि आम्ही ना चालत 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 यायचो. सो आता एखादा जर कमाल गायलाय आणि त्याला दोन्ही वरचे 6 मिळालेत ना तर तो बरोबर 8 वर जाऊन शिडी घेणार आणि 98ला येऊन थांबणार. एखाद्याने जर वाईट गायलं असेल तर ते बरोबर तेवढं कॅल्क्युलेशन मार्क्सचं करून तो असा वरती येणार. 22 पर्यंत 23 पर्यंत आला पण 24ला साप चावला आणि तो परत खाली गेला. म्हणजे तू आज बाबा बॉटम्सला आहेस, सो असं नाहीये की तू डेंजर झोनला आहेस. तू आता खाली गेलायस, आता पुढचं गाणं गायलास की परत तुला मार्क मिळणार आणि मग परत तू वरती येणार. सो ह्या सगळ्यांच्या मागे जी आमची क्रिएटिव्ह टीम होती, राजन दादा, रुपेश दादा, सो या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. वा 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 वा, क्या बात आहे. पण एकदा जोरदार टाळ्या राजन डांगे सरांसाठी. ते ज्यांच्याबद्दल बोलतायत ते या आमच्या कार्यक्रमाचे सुद्धा तंत्रदिग्दर्शक आहेत. आणि आता तुम्हाला दिसत नसतील पण त्यांच्यामुळे आम्ही तुम्हाला दिसतोय. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या.
मंडळी, लग्न म्हटलं की आनंद आला, रुसवे फुगवे आले, पण होणारा जावई जर लग्नामध्ये रुसून बसला तर मग काय, मग त्याची मनधरणी करावीच लागते. असाच एक जावई रुसून बसलाय आपल्या लग्नात. बघूयात मग आता काय धमाल येणार आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत रोहित चव्हाण, उमेश जगताप आणि गायत्री दातार. लग्न आहे ना, अरे मैताला सरकार तोंड करून बसलाय. अरे नाच ना, नवरदेव ना तू. अरे काय ना तुम्हाला सांग की सकाळपासून तासभर इथं झालं बसलो. सकाळपासून अजून चहा विचारायला कोण आलं नाही मला. केवढा मोठा अपमान. माझा नवरा आहे का कोण आहे मी? अरे मी आहे ना, तो मित्र इथं आहे ना, तू काय टेन्शन घेतो. माझ्या आयडिया आहे. तू काय कर माहिती का, रुसून बस. लग्नासाठी तयारच होऊ नको. आणि तू रुसून बसला ना, नवरी कडली बा कशी सुतासारखी सरळ होत्यात. आहे का ना आयडिया? रुसून बस तू. खरंच मी? अरे मी आहे ना. मग येते नी? हा चालतंय. मी रुसून बसतो. पण कुणाच्या पुढ्यात बसू मी रुसून? अजून कोण आलंय का तवा ती? आता येतील बघ. अरे आवाज कसा झाला? काय काय फुटलं? ते नवरदेवानी कपाशा फोडल्या. मी कुठं फोडलं? अरे एवढं कमी ना बाबा. आमचा नवरदेव ना रागाला का कपाशा फोडीत असतोय. जावई बापू काय झालं? जावई बापू काय झालं सांगा तुम्ही. असं चेमटलेल्या भाऊने तोंड का झालंय तुमचं? सांगा बरं. कुछ ना काय झालं सांगा. हे काय तवा असं कुठं असतंय का तवा? ही काय पद्धत झाली का? सांगा बरं. काय झालं सांगा. काय झालं म्हणजे तास झालं मी इथं बसलोय. नवरदेव आहे का कोण आहे मी? केवढा मोठा अपमान झालाय माझा. साधा चहा विचारायला मला आलं नाही कोण. जावई बापू वाटल्यास मी गमेल्यावरून चहा घेऊन येतो. तुम्ही त्यात आंघोळ्या करा. अरे मामा, मला चहात घाला आंघोळ लागू दे. मला मुंग्या दिवसभर तुमच्या अंगावर माशा बसलेल्या असतात. मुंग्या लागल्याने काय होतंय? नवरदेवाचा एवढा आपण नवरदेव आहे. अरे मग आपण एवढा झाला असताना लात मारून निघून गेलो असतो मी. चल तू एवढा आपण. मी तरी थांबणार आहे का? मी पण लात मारून निघून जाणार आहे. मला हे लगीन करायचंच नाही. मी चाललो म्हणजे चाललो. असं नका करू. असं नका करू. जावई सोडत माझा. बापू मोठ्या मुश्किलीने तुम्ही गळाला लागला. जावई बापू काय म्हणता? गळा ताटून आलाय माझा. जावई बापू माझी एकुलती एक लेक. तुम्ही असं नका करू. जावई बापू असं नका करू. नाही माझा केवढा मोठा अपमान झालाय. मी आता थांबत नसतो. आता मी फायनली चाललो म्हणजे चाललो. नाही माझा पाय सोडा. आता मला काय माहित नाही. सोडा मा नाडी तुटल मामा. मला माहित नाही. मी फायनली चाललो म्हणजे चाललो. ए बाळू, जायचं म्हणतो ना? जायचं ना? मी काय म्हणतो, एक चान्स देऊया हसनी. पण काय झालं काय? तुम्ही पण तलताय, तुम्ही पण तलत होता. तुषार तरी म्हणलं नवा कुरकुरीत LED अर्ध्या किमतीत कसं काय जायला लागले ती? ह्याच्या साऊंड मध्येच प्रॉब्लेम आहे. तुला म्हणलं होतं ना मी, लग्न झाल्याशिवाय तुझं थोबाड उघडू नको म्हणून. आता तू गेल्यावर माझं कसं होणार म्हणून रडत होतो पोरी. मग पप्पा मी कुठेच नाही जाणार तुम्हाला सोलून. ही बापाला सोलायला लागल्या, इकडं आमच्या घरादाराला सोलून काढली. हे पोहे आणलेत आणि ह्या ताहा आहे. असू दे, त्या परत तिथं आधी फवा खातो ना.
एक मिनिट इकडे दाखवा. हे काय नवरदेवाची एवढी इज्जत, अरे एवढी आबरू काढायची काय? हे काय कागदाचा ग्लास नवरदेव, हे काय? कागदाचा ग्लास दिलाय मला. आम्ही मोप त्यांना चांदीचा पेला दिला असता हो, पण त्यांच्या थोबाळासमोर चांदीचा पेला कसं हिची तर दिसत काय हे काय फवायचं का? असलं कुठं फव असतात का? ह्याच्यात शेंगदाणं कुठं आहे? शेंगदाणं कुठे गेले शेंगदाणे? पिंकीची प्लेट आणलीस का? पिंकी कोण येता? माझ्या भावाची नात आहे. तिनं पोह्यातले फक्त शेंगदाणे खाते आणि पोहे ठेवते. अरे देवा, म्हणजे बघितलं का बाळू? अरे एवढा अपमान, अरे उष्टी प्लेट नवर देवाला, एवढा अपमान नवर देवाचा नाही राहायचा आम्हाला. बाळू चल लवकर. उष्टी प्लेट दिली मला, नवरदेवाला उष्टी प्लेट. एवढा मोठा अपमान आहे हो. मला इथं राहायचं नाही म्हणजे नाही, मला लगीनच करायचं नाही. मी चाललो बघा, चाललो. अगं हे काय मी अजून खाली. जाऊ नका बापू. लोक काय म्हणतील? पोह्यात शेंगदाणे नव्हते म्हणून नवरदेव निघून गेले. शेंगदाणे घालतील तोंडात, शेंग घालतील लोक तोंडात. घालू दे तिकडे घातलं तर तुमच्या. जाऊ बापू, आता सगळी तयारी झाली, लग्नाचा टाइम झालाय. चला लोक. चालतंय काय येडाय का तू? घड्याळ माग, घड्याळ फॉलेक्स माग, तू घड्याळ माग, मी आहे. नाही लग्नाच्या आधी काय म्हणला होता? काय? मला फॉलेक्स कंपनीचं घड्याळ देतो म्हणलेलं तुम्ही. कुठं आहे घड्याळ? घड्याळ कशाला? टायमिंग बघायला घड्याळ लागतं. टाइम महत्वाचा नाही, टायमिंग महत्वाचं. इथं टिकायचं असेल तर कोण कुणाला सांगतोय बघितलं? कसं काय राहिलं एवढे दिवस पूर्वी? काय माहित. ती माझं मी बघीन, मला घड्याळ पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही पण तुम्हाला घड्याळच हवंय ना? हो. माझ्या मामानी घेतलंय घड्याळ, लुकवतात ठेवलंय. अगं ते भितडावर लावायचं घड्याळ आहे. ही काय गळ्यात घालून फिरणार आहेत का? घड्याळ असं टायमिंग हे असं बघायचं असतं. हे असं बघायचं नसतं, डोकवून. काय प्रॉब्लेम नाही. समोरून कोण आलं ना की त्याला विचारायचं की बाबा किती वाजले, इथं बघून सांग. चालतंय ना? चला चला आता ओला. काय कुठे चाललाय? येडाय का तू? जरा सॉक्सचं कोण बोलणार? सॉक्सचं बोल. लग्नाला तयार होणार नाही. जाऊ काय झालं? जाऊ आता मामा मला नवीन कुरकुरीत सॉक्स पाहिजेत. सॉक्स पण आम्ही द्यायचा का? मग कोण देणार आहे सॉक्स? नवरदेव आहे का कोण आहे मी? केवढा मोठा अपमान होतो बघा. नाही तर मी जाईन, मी चाललो. बरं जाऊ बापू. मी तुमच्या खानदानाला पुरतील ना एवढं 2 डझन सॉक्स घेऊन होतो आणि मांडवात घालून फिरा सगळ्यांना मला. माफ करा जाऊ बापू, आमचं चुकलं जाऊ बापू. तुमचं नाही चुकलं. तुमच्या ह्या घराबरोबर असं सोयरीक जोवायला लागलो की नाही, तिथंच माझं खरं चुकलंय. काय सामान दिलंय मला? एवढं सामान दिलंय. आमच्या घराच्या असं कुठं पण बसल ती. हिच्या चुलत बहिणीच्या टायमाला मी बघितलंय, मी 2 ट्रक भरून सामान दिलं होतं. ते जावाई IT कंपनीत काम करतात. असं तिकडे. आणि तुमचं 1 वर्षाचं IT आहे, 4 वर्ष लागली त्याला. बाळू बघितलं केवढा अपमान? अरे एवढा अपमान झाला असताना माझा एक क्षण पण थांबलो असतो मी. चल इथून आता निघाय पाहिजे आपल्याला. मी पण थांबत नसतो, मी पण चाललो. पाया पडतो तुमच्या, वाटल्यास पदर पसरतो तुमच्या पुढे. पप्पा तुम्ही सारखं पाया पडू नका त्यांच्या. माझं लग्न नाही झालं तरी काही फरक पडत नाही. मी तुम्हाला सोडून जाणार नाही. तेच तर नको ना मला. अगं पुरी, मला कन्यादानाचं पुण्य मिळू दे पुरी, मिळू दे. हो मामा, काय नसतं कन्यादानाचं भूषण सांगतात. त्या कन्यादानाबरोबर ज्या वस्तू द्यायच्या त्या कुठे एवढे दिल्यात? कुठे त्या वस्तू? जावपूचे वडीलच म्हणले होते नारळ आणि फक्त पुरगीतून उजवा म्हणून. मग हो, आणि असं पण म्हणाले होते की बाकीच्या वस्तू द्यायच्यात त्या पोलाची लायकी बघून द्या म्हणून. लायकीच काढायची बाकी होती बाळू, ती पण काढली. संपला विषय, संपला. आता निघायचं. मी पण अजिबात ऐकून घेणार काय नाही. निघा. असं कसं निघा? 1200 पत्रिका छापल्यात मी, 1200. त्याचा खर्च द्या, मग मी जाईन. त्याशिवाय जाणार नाही मी. आणि 2 टेम्पो वराठी पण आणल्यात आम्ही.
त्याचे पैसे आम्हीच दिलेले. हो दिले असतील, पण वरडाला काही चहा पाणी करायचं असतो का नाही? चहा पाण्याचा खर्च द्या, मग मी जातो. ठीक आहे मी देतो खर्च. किती झालाय? 12,000. 12,000? मग काय चहापत्ती काय असं म्हणून मागली होती का? माझं मी बघीन काय करायचं ती. मी चाललो. ठीक आहे जा. मी खरंच जाई ना. ऐक ना, पहिली फुलचाटे निकाल. मी परत तुझं तोंड बघणार नाही. मी चाललो. मला लगीन करायचं नाही म्हणजे नाही. मी चाललो. जा ना. जा बापू, एवढा मोठा खर्च केला तुझ्यासाठी, आता कोण करील माझ्या पुरी बरोबर लग्न? मामा मी काय म्हणतो, ते याड होते ते गेलं निघून. आणि बघा आयुष्यात जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी करतो ना लग्न तुमच्या पुरीशी. तुला चालेल ना? मला ना चालायला काय झालंय. सालिंदलापेक्षा वतवाघुल केव्हाही बोलत ना पप्पा. तुम्ही एकमेकांना पसंत आहेत ना? बरं झालं मी सुटलो. सुखाने संसार करा. हा? Next जाऊ बापू. चल. तुम्ही मी काय करता इथं? मी माझा निर्णय बदललेला आहे. मी लग्नाला तयार आहे. कसं काय? आता बाहेर गेलेलो मांडवात, सगळी जेवणाची पंगत बसलेली. आमच्या घरातली सगळीच आली ती इकडं. घरी जेवण बनवलं नाही ना, मग मी घरी गेल्यावर काय जेवायचं? मग अशी मी टायमिंगचं सांगत होतो ना, लेट झालात आता तुम्ही. त्यांचं तिच्या बरोबर लग्न ठरलंय. कोणाचं? काय नाव काय तुझं? बंटी. हा बंटीचं. म्हणजे मला इथं डिवचून फुस लावून मला इथनं पळवून लावलं आणि तू डाव मारायला लागलास. म्हणजे लाईट कनेक्शन माझ्या नावावर आणि लाईट वापर तू. तुला सोडणार नाही. मारवाही संपला अन सांज वेडी भागली. मारवाही संपला अन सांज वेडी भागली. सोबती तव राहण्याची, सोबती तव राहण्याची आस वेडी लागली. मारवाही संपला अन सांज वेडी भागली. रात वेडाऊनही गुलमोहरी झाली पुरी. रात वेडाऊनही गुलमोहरी झाली पुरी. चांदण्याना चांदण्याना ठाव नाही. काशी ती वागली.
वा, खूप छान वाटलं की गेल्या 3 भागांमध्ये हे आपले लाडके पाहुणे या मंचावरती आले. तुम्ही असेच पुढे जा, खूप छान छान गाणी गा, खूप मोठे गायक व्हा, या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही सुद्धा या मंचावरती आलात, तुम्ही असाच आनंद रसिक प्रेक्षकांना आणि आम्हाला देत राहा. अशाच नवीन पाहुण्यांच्या बरोबरीनं आपण भेटणार आहोत पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.